काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। वडेट्टीवारजी, आजच्या या अहवालाकडे लक्ष लागलेलं होतं, मात्र अहवालामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा खराब झालाय ओव्हर हिटिंगमुळे, उष्णतेमुळे असं सांगण्यात आलंय। नाही, ज्या अहवालात नमूद केले गेलेलं आहे ते संपूर्ण पुरावे मिटवण्यासाठीच केले गेलेलं आहे। हा अहवाल म्हणजे पूर्णतः बोगस आहे। या अहवालातून काही निष्पन्न होणार नाही, सुरुवातीपासून माहित होतं। विशेषचा अहवाल हा तकलादू म्हणजे पूर्णतः या अपघातावर पांघरून घालणारा अहवाल आहे। एखाद्या देशात इथला लोकप्रिय नेता एका राज्याचा उपमुख्यमंत्री जातो, 1 महिना उशीर, याला 1 महिन्याची चौकशीसाठी 1 महिना घालवला गेला, 1 महिन्याचा काळ लोटला आणि आता जो अहवाल आलाय त्यामुळं लोकांचा विश्वास अधिक बळावलाय की हा घातपातच आहे, अपघात नाही आहे। हे आता सिद्ध व्हायला म्हणजे लोकांच्या मनामध्ये जे काही शंका होत्या त्या शंका आता पक्क्या झालेल्या आहेत। त्या शंकावर आता अधिक लोक पुन्हा विश्वास ठेवायला लागलेले आहेत की नाही खरं आहे। जर त्यांनी सांगितलं असेल की हे खराब झालं किंवा झाडांवर अडकून विमान कोसळलं, हे सगळ्या बाबी मला वाटतं हे मॅनेज संपूर्ण अहवाल असा दिसतोय आणि यातून फार काही हे होणार नाही। आणि यामध्ये एक तर ह्यावर आता चौकशी उच्चस्तरीय म्हणजे आम्ही सांगितलं न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी वगैरे, सीबीआय चौकशी, हे सगळ्यांची त्यांच्या मागण्या त्या पक्षाच्या पण आहेत, त्यांच्या नेत्यांच्या पण आहेत। पण दादांचा मृत्यू या अहवालावरून असा अंगुली निर्देश देतो की हा अपघात नाही तर हा घातपात आहे। निश्चितच विजय वडेट्टीवारजी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही झी 24 तासची बातचीत केली आणि ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी।